विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफाईड इयर बुक यामधून ज्या पहिल्या घडामोडी आहेत, ज्या 2024 मध्ये व्हेरी IMP म्हणजे करंटमध्ये सुरू होत्या, तर त्या योजना आपण बघणार आहोत। त्या योजनेवरील आपण वन लाईनर प्रश्न सराव करणार आहोत। कारण MPSC असो किंवा इतरही सरळ सेवेच्या एक्झाम असोत, त्या सगळ्याच एक्झामला 1-2 तरी प्रश्न पहिल्या म्हणजे घडामोडीवर विचारले जात असतात। तर चला आपण बघूया। तर पहिला प्रश्न आहे, मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? तर मेक्सिको आहे। मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश मेक्सिको। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर कोणते? तर मध्य प्रदेशातील ग्वालेर हे शहर आहे भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर सिक्कीम आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड। समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तराखंड आहे। नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर ते होते सतनाम सिंह संधू हे होते। नवीन संसद इमारत तयार करण्यात आली, त्यामध्ये शपथ घेणारे पहिले व्यक्ती होते हे कोण? सतनाम सिंह संधू। त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकेत निवडून येणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी सिनेटर कोण? सारा मॅकब्राइड या आहेत की पहिल्या तृतीयपंथी सिनेटर आहे कुठल्या? अमेरिकेमध्ये त्या निवडून आलेल्या। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले डिजिटल न्यायालय केरळमधील कोलम या ठिकाणी भारतातील पहिले डिजिटल न्यायालय तयार झाले। त्यानंतरचा प्रश्न, ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार सोफिया फिरदौस असं त्यांचं नाव आहे, ज्या ओडिशातील पहिल्या महिला मुस्लिम आमदार ठरलेल्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न, दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? तर हरियाणा आहे। दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य हरियाणा। त्यानंतरचा प्रश्न, जातीनिहाय जनगणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बिहार आहे। जातीनिहाय जनगणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते? बिहार। त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले संविधान भवन आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन तयार होत आहे। त्यानंतरचा प्रश्न, समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य कोणते? तर मध्य प्रदेश। समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणातील सोनीपत या ठिकाणी सुरू होत आहे। भारतातील पहिले संविधान संग्रहालय हरियाणातील सोनीपत या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न, पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर कोणते आहे? तर मार्गा गोवा हे बंदर आहे, जे पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध करण्यात आलेले आहे। हे देशातील पहिले बंदर आहे मार्गा गोवा बंदर। त्यानंतरचा प्रश्न, इव्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय कोणत्या देशात सुरू झाले? तर सिंगापूरमध्ये इव्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय सिंगापूरमध्ये। त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठे तयार करण्यात आलेला आहे? देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क तामिळनाडूतील चेन्नई मापेडू या ठिकाणी, तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी मापेडू आहे या ठिकाणी तयार करण्यात आले आहे देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क। त्यानंतरचा प्रश्न आहे, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय बांगलादेशातील ढाका या ठिकाणी नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय तयार करण्यात आले।
त्यानंतरचा प्रश्न, आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका ब्रँड गुजरातमधील वडोदरा महानगरपालिकामध्ये तयार करण्यात आले. आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका ब्रँड कोणत्या महानगरपालिकेला मिळालेला आहे? आशियातील पहिलं प्रमाणित हरित नगरपालिका ब्रँड तर कोणती महानगरपालिका ठरली? तर गुजरात राज्यातील वडोदरा महानगरपालिका ही हरित नगरपालिका ब्रँड ठरलेली आहे. ते पण आशियातील पहिली आहे. त्यानंतरचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ तर आसाम राज्यातील चरईदेव मोईदम हे जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ आहे. ईशान्य भारतातील पहिलेच आहे. ते कुठं आहे? आसाम राज्यामध्ये. या ठिकाणी दुसरा प्रश्न सुद्धा तयार होतो. जागतिक वारसा स्थळ असणारे चरईदेव मोईदम कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे. किंवा ईशान्य भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ आसाम राज्यामध्ये आहे. त्याचं नाव काय? तर चरईदेव मोईदम. लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले IGBC प्रमाणपत्र प्राप्त संग्रहालय हे दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान जे हिमाचल प्रदेशातील बनखडी या ठिकाणी आहे. भारतातील पहिले IGBC प्रमाणपत्र प्राप्त संग्रहालय दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान. लक्षात ठेवायचं. सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 यामधून आपण हे प्रश्न रिवाइज करत आहोत. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा, प्रश्न आहे की आशियाई राजगिधाडासाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र. आशियाई राजगिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र कुठं? तर गोरखपूर, उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी आहे. आशियाई राजगिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र तयार करण्यात आलं. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले धान्य ATM ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी देशातील पहिले धान्य ATM सुरू करण्यात आलेलं आहे. देशी गाईसाठीचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे या ठिकाणी देशातील देशी गाईचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे तयार करण्यात आले? तर पुणे या ठिकाणी. हे इयरबुक जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून ॲमेझॉनला उपलब्ध आहे, तिथून त्या लिंकला ह्या करून म्हणजे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरचं म्हणजे प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी TV चॅनल कोणतं काय लिहिलं आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे म्हणजे AIचा उपयोग करणारे भारतातील पहिले सरकारी TV चॅनल आहे दूरदर्शन किसान. त्यानंतरचा प्रश्न बघा, देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठं तयार करण्यात आलं? तर दिल्ली या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, मानवी प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषणा करणारे पहिले राज्य केरळ. मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर केरळ ठरलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरची तयारी पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते? ते केरळ ठरले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण कोणते? तर राजाजी नॅशनल पार्क हे ठरलेलं आहे. व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण राजाजी नॅशनल पार्क ते कुठं आहे? उत्तराखंडमध्ये आहे. दुसरा प्रश्न तयार होतो की राजाजी नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंडमध्ये आहे. किंवा भारतातील पहिले जीवावरण ठरलेले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर राजाजी नॅशनल पार्क. लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा प्रश्न, आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक कोणते? आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक परमरुद्र हे आहे. पहिले स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर कोणते? तर तिरुवनंतपुरम विमानतळावर सुरू करण्यात आले. पहिले स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर तिरुवनंतपुरम विमानतळावर सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
अत्याधुनिक ई रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य तर मध्य प्रदेश ठरले आहे. स्वतःच्या OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते केरळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे तर कोची विमानतळ. कोची विमानतळ हे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा समावेश करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर केरळ ठरले आहे. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करणारे पहिले राज्य केरळ. त्यानंतरचा प्रश्न पाणबुडी पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर गुजरात आहे. पाणबुडी पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य गुजरात आहे. देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट कोणते तर हुर्मी-1 हे देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण. अंतराळात पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण तर गोपी थोटाकुरा. थोटाकुरा हे आहेत. गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय. त्यानंतरचा प्रश्न अंतराळात 1000 दिवस घालवणारे पहिले व्यक्ती जे रशियातील आहेत ओगेल कोनोनेस्को. ओगेल कोनोनेस्को हे अंतराळात 1000 दिवस घालवणारे पहिले व्यक्ती आहेत. भारतातील पहिले डार्क स्काय पार्क कोणते आहे तर भारतातील पहिले डार्क स्काय पार्क महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प ठरले आहे. भारतातील पहिले डार्क स्काय पार्क. त्यानंतरचा प्रश्न देशातील पहिले जन औषधी केंद्र परदेशातील म्हणजे आपल्या भारताच्या त्यांनी म्हणजे जन औषधी केंद्र आहे आपल्या भारतामध्ये आहे आणि ते विदेशात सुद्धा सुरू करणारे कोणते पहिले आहे तर परदेशातील पहिले जन औषधी केंद्र कोणते तर मॉरिशस आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य कोणते तर तेलंगणा ठरले आहे. नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य कोणते तर तेलंगणा ठरले आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न बघा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी वॉटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर केरळ आहे. एकीकृत पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हिलेज कुठं तयार करण्यात आले तर सातारा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हिलेज आहे. त्यानंतरचा प्रश्न कृत्रिम प्रवाळ भितिका बनविण्यात आलेले भारतातील पहिले शहर कोणते तर मुंबई हे आहे. देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते केरळमधील कोझिकोडे. केरळमधील कोझिकोडे हे शहर युनेस्को साहित्य शहर ठरले आहे. देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर ठरले आहे केरळमधील कोझिकोडे. महत्त्वाचा आहे प्रश्न हा. देशातील पहिले लेखकांचे गाव उत्तराखंडमधील थानो हे ठिकाण देशातील पहिले लेखकांचे गाव ठरले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त देशातील पहिले विमानतळ कोणते तर दिल्ली विमानतळ हे नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे दिल्ली विमानतळ लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात कॅम्प्स स्थापन करणारे पहिले विदेशी विद्यापीठ कोणते तर साऊथमॅप्टन हे विद्यापीठ आहे. भारतात कॅम्प्स स्थापन करणारे पहिले विदेशी विद्यापीठ साऊथमॅप्टन. त्यानंतरचा प्रश्न सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश आहे. सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारे भारतातील पहिले राज्य. त्यानंतरचा प्रश्न बघा देशातील पहिले बुडालेले संग्रहालय कोणते हुमायून मकबरा दिल्लीतील
आहे जे पहिले आहे बुडालेले संग्रहालय हुमायून मकबरा दिल्लीत आहे ते. दुसरा प्रश्न पण तयार होते, हुमायून मकबरा कुठं आहे, कोणत्या शहरात आहे, ते दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. देशातील पहिले ट्रान्सिपमेंट बंदर कुठं आहे, तर विजिजम या ठिकाणी आहे. देशातील पहिले ट्रान्सिपमेंट बंदर विजिजम या ठिकाणी आहे. जगातील पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी देशातील पहिले वैदिक घड्याळ आहे. जगातील आहे, एक मिनिट. जगातील पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी आहे. जगातील आहे, लक्षात ठेवायचे, व्हेरी एमपी आहे. जगातील पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी आहे. देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा राज्यातील संबलपूर या ठिकाणी देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर आहे. सेल्फ सर्व्हिस बॅगेज ड्रॉप सिस्टीम सुरू करणारे पहिले विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे. सेल्फ सर्व्हिस बॅगेज ड्रॉप सिस्टीम सुरू करणारे पहिले विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिले राज्य कोणते, तर राजस्थान आहे. पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न बघूया. समर्पित सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते, तर गुजरात आहे. त्यानंतरचा प्रश्न, स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश आहे. स्वच्छ हवा प्रकल्पासाठी, लक्षात घ्यायचं, स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यानंतरचा प्रश्न, दलितांसाठी सबकोटा लागू करणारे पहिले राज्य कोणते, तर हरियाणा आहे. कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे ईशान्येतील पहिले राज्य सिक्कीम आहे. त्यानंतरचा प्रश्न, पुनरुत्पादक पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य कोणते, तर गोवा आहे. युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारतातील पहिला AI स्टार्टअप कोणता, तर कृत्रिम हे आहे. त्यानंतर UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता, तर फ्रान्स आहे. UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश तर फ्रान्स आहे. AIचा वापर करून माळढोक प्रजातीचे यशस्वीपणे प्रजनन करणारा पहिला देश कोणता, तर भारत आहे. माळढोक ही काय आहे, तर पक्ष्यांची एक प्रजाती आहे आणि यासाठी AIचा वापर करून ते त्यांचे प्रजनन वाढवण्यासाठी प्रयत्न करणारा पहिला देश ठरलेला आहे भारत. त्यानंतरचा प्रश्न, सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता, व्हेनेझुएला हा देश आहे. सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, पशुधनावर उत्सर्जन कर लागू करणारा पहिला देश कोणता आहे, तर डेन्मार्क आहे. पशुधनावर उत्सर्जन कर लागू करणारा पहिला देश ठरला आहे डेन्मार्क. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये मलेरियाची लस समाविष्ट करणारा पहिला देश कोणता, तर कॅमेरून हा देश आहे जो राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये मलेरियाची लस समाविष्ट करणारा पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश जॉर्डन. कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश ठरलेला आहे जॉर्डन. मुलांना R21 मलेरियाची लस देणारा, म्हणजे R21 ही मलेरियाच्या लसचं नाव आहे. मुलांना R21 मलेरियाची लस देणारा पहिला देश कोणता, आयव्हरी कोस्ट हा देश आहे, पहिला देश जो मुलांना R21 मलेरियाची लस दिलेली आहे. सिम्प्लिफाईड इयरबुकमधून हे आपण प्रश्न रिवाईज करत आहोत. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, सिकल सेल जनुक थेरपी घेणारा जगातील पहिला रुग्ण कोण, तर केंड्रिक कोमर हे आहेत, अमेरिकेतील आहे जगातील पहिला रुग्ण. सिकल सेल जनुक थेरपी घेणारा जगातील पहिला रुग्ण ठरलेला आहे केंड्रिक कोमर, अमेरिकेतील आहे. त्यानंतर आहे, पॉइंट निमोवर पोहोचणारा पहिला व्यक्ती कोण, ब्रिटनमध्ये ख्रिस ब्राऊन.
ब्रिटनमध्ये ख्रिस ब्राऊन हे पॉइंट निमोवर पोहोचणारा पहिला व्यक्ती ठरलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश मॉरिशस किंवा परदेशातील पहिले जन औषधी केंद्र कोणत्या देशात सुरू झालेलं आहे तर मॉरिशस। आधीचा आपण एक प्रश्न सुरुवातीला बघितला होता। भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश मॉरिशस। त्यानंतरचा प्रश्न, पहिली सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधा ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। पहिली सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधा ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी सुरू झाली आहे। देशातील पहिले फ्युचर लॅब्स केंद्र कुठे आहे? तिरुअनंतपुरम। शिडॉक तिरुअनंतपुरम हे केरळमध्ये आहे देशातील पहिले फ्युचर लॅब्स केंद्र। त्यानंतरचा प्रश्न, पहिला CO2 मिथेनॉल प्रकल्प कुठे तयार करण्यात आला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न, पहिला बहुउद्देशीय एकत्रित उष्णता आणि ऊर्जा हरित हायड्रोजन हिमाचल प्रदेशातील झाकरी या ठिकाणी पहिला बहुउद्देशीय एकत्रित उष्णता आणि ऊर्जा हरित हायड्रोजन पहिला बहुउद्देशीय एकत्रित उष्णता आणि ऊर्जा हरित हायड्रोजन केंद्र कुठं? हिमाचल प्रदेशातील झाकरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिली ऑइल पॉम प्रोसेसिंग मिल अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहे। देशातील पहिली ऑइल पॉम प्रोसेसिंग मिल। त्यानंतरचा प्रश्न, पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली। देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका कोणती तर AIIMS ऋषिकेश हे उत्तराखंडमध्ये देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आहे। सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका देशातील पहिली उत्तराखंड राज्यामध्ये आहे। AIIMS ऋषिकेश असं त्या हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेचे नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले बायो मॅन्युफॅक्चरिंग संस्था कोणती? पंजाबमधील मोहाली हे देशातील पहिली बायो मॅन्युफॅक्चरिंग संस्था आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिली सुपर कॅनेसिटर उत्पादन सुविधा केरळमधील कन्नूर या ठिकाणी सुरू करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले AI शिक्षिका कोणती ते इरिस ह्या देशातील पहिल्या AI शिक्षिका आहेत केरळमधील। त्यानंतर केरळ राज्यामध्ये आहे ते देशातील पहिली AI शिक्षिका कोणत्या राज्यात आहे ते केरळमध्ये आणि कोण आहे ते इरिस नाव आहे त्या AI शिक्षिकेचं। त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स IIT नागपूर या ठिकाणी तयार करण्यात आले। देशातील पहिले अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स हे IIT नागपूरमध्ये तयार करण्यात आलं आहे। त्यानंतर CNGवर धावणारी जगातील पहिली मोटरसायकल कोणती तर फ्रीडम बजाज ही CNGवर धावणारी जगातील पहिली मोटरसायकल आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले ग्राफिन सेंटर कुठे तयार करण्यात आले तर केरळमधील कोची या ठिकाणी भारतातील पहिले ग्राफिन सेंटर तयार करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाईड इयरबुक यामधून पहिल्या घडामोडी बघितल्या आहे। जर तुम्हाला ही पुस्तक विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। तर हा व्हिडिओ आता इथंच थांबवते। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ज्या मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात MPSC असो किंवा सरळ सेवा एक्झाम तर त्या सगळ्याच एक्झामला हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे। तर हा व्हिडिओ इथंच थांबवते। धन्यवाद।